आपका बहुत बहुत स्वागत है विनोद दादा ठाकरे और सचिन दादा ठाकरे की ओर से। वेलकम। विष्णुजी ठाकरे आपल्या गावचे समाजसेवक विष्णुजी ठाकरे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन, सुस्वागतम, वेलकम। जाऊया आपण चालू सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे आणि 3 ओव्हरचा सामना आहे। यानंतर कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने पोचायचं आहे लगेच। नक्की जी स्पर्धा खूप चर्चित राहिलेली आहे, रोहिदास भाऊ यांना चांगलं ठाऊक आहे। विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे यांची देण सांसद क्रीडा महोत्सव, केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक, नक्कीच कपिल पाटील साहेबांच्या मान सन्मानार्थ भरवलेली स्पर्धा आपण पाहतोय। चला पंढरी भोईर पहिल्या सामन्याचे सामनावीर राहिलेत आणि महेश काबूकर हे देखील पहिल्या सामन्याचे सामनावीर आहेत। चला गेम ऑन करा लगेच। पंच भाऊ पाटील, सुरेश घरात फक्त 15 मिनिटं आपण द्यायचे आहेत। धन्यवाद। गेम ऑन। थांबा थांबा जरा आपण थांबा, 1 ओव्हर होऊ द्या। नक्कीच 1 ओव्हर नंतर तुम्ही आपली गाडी घेऊन इथून जाऊ शकता। तर सामना सुरू होतोय। गोलंदाज पंढरी भोईर महेश काबूकर, पहिला चेंडू ऑन साइडला चेंडूला वळवलाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत। एक सिंगल न स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे। पंच आपण जरा सामना थांबवा। पहिल्या चेंडूवर एक सिंगल न इथे स्ट्राइक रोटेट केलेली आहे। बघूया पुढील चेंडू। इथे चेंडूला अगदी खोदून काढलाय हिम्मत चौगुले ना, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल इथे गोलंदाजानं थ्रो गॅदर केला नव्हता। तिसरीसाठी महेश धोका पत्करू इच्छित नाहीये, त्यांना ठाऊक आहे पहिल्या सामन्यामध्ये माझा बली गेलाय, हिम्मत चौगुले धावेल पण माझ्यासाठी कठीण आहे आणि त्यांनी साफ नकार दिलाय। चांगला निर्णय महेश काबूकर यांचा। आता महेश काबूकर धावचीत बाद होणार नाहीये, त्यांना ठाऊक आहे हा सामना आपल्या संघासाठी महत्वाचा आहे। धावसंख्या 3, 2 चेंडू 3 धावा। चांगली स्पर्धा गेले सतत आजचा 4था दिवस। या स्पर्धेमध्ये सचिनदादा ठाकरे, विनोददादा ठाकरे असतील आणि गावदेवी रांजनोली संपूर्ण 40+ संघाची अपार मेहनत। गोलंदाज पंढरी भोईर ओव्हर द विकेट। इथे चेंडूला उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पंच नक्कीच बाजीराव आले आणि पेशवे गेले। हिम्मत आज हिम्मत दाखवलेली नाहीये। महेश काबूकर या संघाचा की मॅन, ज्याच्या नावावर एकाच स्पर्धेतून सलग 2 सामन्यातून 250 करण्याचा विक्रम आहे। महेश काबूकर 40+ मधला असा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी एकाच दिवसातून
सलग 2 सामन्यातून 250 कंप्लीट केलेली आहेत. विनायक पाटील साठी हा परफेक्ट यॉर्कर. चांगला चेंडू पंढरी भोईर यांचा अपील केलेली आहे. मात्र पंच बघूया आपसमध्ये काय चर्चा करतील. दोन्ही पंच अगदी चर्चेसाठी सहमती दाखवलेली आहे. तीन चेंडू 3 धावा. या चेंडूवर डिसिजन काय? फलंदाज बाद. विनायक नाराज आहेत. नक्कीच आवाज जरूर आला होता. इथे कालोरमला संधी मिळाली आहे. 3 धावा 2 बाद 4 चेंडू. शेरोबा कोण संघ खास गोलंदाजीसाठी या संघाची ओळख आहे. पहिला जय. त्यानंतर परेश महाजन. प्रशांत आज संघामध्ये दिसत नाहीये. पंढरी भोईर एक चांगले गोलंदाज आहेत. सिनियर खेळाडू आहेत. चेरोबा कोण या संघाचे. 4 चेंडू 3 धावा 2 गडी बाद. 1 गडी त्यांच्या नावावर आहे. नक्कीच दोन्ही विकेट त्यांच्या नावावर आहेत. दोन्ही झेलबाद झालेत. पुढील चेंडू. इथे चेंडूला अगदी जंटल पुश केलाय. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ शॉर्ट वर उचललाय. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या पोहोचली. 5 चेंडू मध्ये 2 बाद 4. पहिल्या 2 चेंडू मध्ये 3. त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये 1 आणि 2 विकेट. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलं गेलेलं आहे. कमिंग सून मध्ये आपण RPL रांजनोली प्रीमियर लीग पाहणार आहोत. इथे अगदी महेश काबोकरनं चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. दुसरी धावीसाठी निघालेत. दुसरी धाव पूर्ण. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल. मात्र इथे विकेट विकेट विकेट. कालूराम गेम प्लॅन आहे. हा गेम प्लॅन आहे येणाऱ्या नवीन फलंदाजासाठी. इथे कालूरामनं आपली विकेट दिलेली आहे. संघातील एक सर्वात जुने जाणते खेळाडू आणि या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी साहेबांचा सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर अमर स्पोर्ट कासने आणि श्री कालिका माता खारबाव असा पुढील सामना आहे. वेलकम भावेश ठाकरे. ज्यारी रांजनोली रेग्युलर क्रिकेटचा एक उत्कृष्ट क्रिकेटर. या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपार मेहनत. राजा आलाय. डावखुरे हाताचा फलंदाज विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचा मधल्या क्रमांकाचा मधल्या फलीचा एक चांगला स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. महेश काबूकर काहीशे शांत आहेत. पहिल्या मॅच मध्ये धावचीत बाद झालेत. दुसऱ्या मॅच मधून आपण पाहिले तर तीन या धावसंख्येवर खेळतायत. 2 चेंडूचा सामना केलाय. गोलंदाज झालेत परेश महाजन. एक उत्कृष्ट पंच देखील आहेत. चांगले फिरकी गोलंदाज म्हणून अशी ओळख आहे चेरोबा कोण संघाकडून परेश महाजन सरांची. पहिला चेंडू मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय. फलंदाज बाद राजा.
भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा. 500 वर्षानंतर आपण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिलेला आहे. आणि नक्कीच विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या मातोश्रीच्या शुभ संकल्पनेतून श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं देखील आपण आयोजन पाहणार आहोत. 22 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान सर्व राम भक्तांनी अवश्य या ज्ञानयज्ञ सोहळ्याला आपली उपस्थिती द्यायची आहे. हरिभक्त पारायण सोनीबाई वसंत ठाकरे यांच्या शुभ संकल्पनेतून श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला गेलेला आहे. गोलंदाज परेश महाजन संदीप साठी ऑन दी स्पिन चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये टिपला झेल. सलग 2 चेंडूंवर 2 धक्के. डीजे संघाचे संघनायक म्हणून जबाबदारी पेलतायत. बघा संदीप नाराज आहे. राजा आणि संदीप चे मोठे 2 अडचणे दूर केलेले आहेत परेश महाजननं. या स्पर्धेची मेडन षटक काल संजय पाटीलने टाकलाय. जर्मन सरवली बघूया विकेट हॅट्रिक नाना गोंडलीकरून 555 चं पारितोषिक आहे. प्रथम शेठ ठाकरे देखील आज मान्यवर कक्षामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिनदादा ठाकरे यांचे चिरंजीव. बघूया आता दीपक चौगुलेनी महेश काबूकर काहीतरी चर्चा झालेली आहे. 8 चेंडू 6 धावा आणि 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झालेला आहे. बघूया संघाचा सर सेनापती दीपक चौगुले स्ट्राइक वर. गोलंदाज तयार. परेश महाजन हॅट्रिक ऑन चेंडू. बॅटची आतली कडा लागलेली आहे. यष्टीरक्षक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेळ होती. दोन्ही फलंदाजा दरम्यान स्ट्राइक रोटेट करण्याची. धावसंख्या 7. 9 चेंडू 7 धावा 5 गडी बाद. मी मगाशीच उल्लेख केलाय की चेरोबा कोण या संघाची गोलंदाजी ताकद आहे. पप्पू म्हात्रे भावेश ठाकरे चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेताना. इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय. चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हर. सीमारेषेच्या भेटीला येतोय नशिबाचा चौकार. गुड शॉट. इजे 7+4 11 टोटल पोहोचली आहे. इथे पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय महेश काबूकरला. ठाऊक आहे सिंगल डबल न धावा बनवावे लागतील कारण की 5 फलंदाज अगदी लवकर बाद झालेत आणि इथे जबाबदारी महेश काबूकरच्या खांद्यावर. धावसंख्या 13. 11 चेंडू मध्ये 13. आता 7 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतील. देवेन मुकादम दीपक मुकादम पंढरी भोईर फॅन टीम चेरोबा कोण आपण पाहतोय. नक्कीच या संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. परेश महाजन इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. 1 सिंगल धाव येईल महेश काबूकर यांच्या खात्यात. 1 धावेनी विक्रम स्पोर्ट वर्णोगर संघ पोहोचतोय. 2 ओव्हर 5 बाद 14. एका संत आणि शांत काहीशी सुरुवात. महेश काबूकर अजून शांत आहेत.
बघा शेवटचा 1 ओव्हर शिल्लक आहे. जो संघनायक उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. अमर स्पोर्ट कासने प्रदीप जोशी साहेब इथे पोहोचलेले आहेत. श्री कालिका माता खारबाव संघाचे ते सहकारी खेळाडू देखील आहेत आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव आहेत. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलेत गोलंदाज गणेश भोईर. गणेश भोईर, देवेन मुकादम, संजय निशांत, दीपक मुकादम, पंढरी भोईर चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. बघूया महेश काबूकरची आता कसोटी आहे. धावा 14 झालेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला चेंडू गणेश भोईर. पहिला चेंडू अगदी ऑफ कटर. चांगला चेंडू आपण पाहिलाय. पडल्यानंतर काहीसा उजव्या बाजूला जास्त फिरकी घेतली होती चेंडूनं. चांगला चेंडू टाकलाय. महेश काबूकरला चेंडू बीट करणं हे सोपं काम नाहीये. 13 चेंडू 14 धावा, 5 गडी बाद. इथे देखील चेंडूला ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेमध्ये एक सोडतोय. नक्कीच अगदी मला वाटतं तिथे देवेन मुकादम यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावेनी संघाची टोटल 16 वर पोहोचलेली आहे. 14 चेंडू 16 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू आहेत. आता जे काही करायचं आहे ते महेश काबूकर यांना करावं लागेल कारण की धावा कमी आहेत. 14 चेंडू मध्ये 16. हा चेंडू देखील अगदी वाईट यॉर्कर. चांगली लाईन आहेत लेंथ वर. चेंडूला शॉर्ट मिड विकेट मधून उचललाय. दुसरी धाव अगदी इथे वेगाने कंप्लीट केलेली आहे. दोन धावेनी संघाची टोटल 18 वर 3 चेंडू चा खेळ बाकी. 15 चेंडू मध्ये 18. इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्राचे जज करतायत. मोठा मासा गलावा लागलाय. फलंदाज महेश काबूकर OUT आउट. आणि मैदानामध्ये गोविंद हा फलंदाज पोहोचलाय. बघूया गणेश भोईरनं देखील चौथ्या स्लॉगवरच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू मध्ये 4 धावा दिलेत. एक गडी देखील बाद केलेला आहे. 6 बाद 18 धावा झालेत. शेवटच्या 2 चेंडू मध्ये गणेश भोईर इथे चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय अगदी मिड ऑफ वरून डीप लॉंग ऑफला. 2 धावा घेतलेत. 2 धावेनी संघाची टोटल आता 20. 17 चेंडू आणि 20 धावा, 6 गडी बाद. चला दोन्ही संघाचे संघनायक खारबाव आणि कासने
शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा गणेश भोईर गोविंदसाठी चेंडूला समोर उडवलाय. दीपक मुकादम चुकलेत. चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्यानी सीमा पार चौकार. गुड शॉट. चेंडू मध्ये 6-24 आणि विजयाचं लक्ष आहे. चेरोबा कोण या संघासमोर 25 धावांचं. वेलकम रामदासजी यांचं शुभ आगमन. अमर स्पोर्ट कासने या संघाचे एकच सलामीवीर. चला आपण नाणेफेक करायची का? कारभाव जोशी साहेब येत आहेत. तर नक्कीच जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की चांगली गोलंदाजी होईल याचं धावतं समालोचन ऐकूया आपण संदेश वकार यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया डीजे गणराज. ऐकूया एक सुमधुर संगीत. बरोबर श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अमर स्पोर्ट कासने टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. नक्कीच अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे खेळाडू आपण देखील तयारीत राहा. हॅलो हॅलो अमर स्पोर्ट कासने टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचं आहे. त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील आपला संघ तयारीत ठेवा. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. फक्त आणि फक्त 25 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र बॉलिंग अटॅक जो आहे तो भरपूर चांगला आहे वडूनगर टीम कडे. महेश काबूकर पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेरोबा कोण टीमच्या बाजूने आपण पाहतोय दीपक मुकादम विथ देवेन मुकादम. पहिलं षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर. या पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटकातील
पहिला बॉल. दीपक मुकादम स्ट्राईक हँडला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. एक चांगला बॉल, चांगली सुरुवात महेश काबूकरने मागच्या मॅच मध्ये देखील करून दिली होती आपल्या टीमला आणि यावेळेस देखील निर्धाव चेंडू सोबत या मॅच ची सुरुवात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देवेन मुकादमच्या माध्यमातून कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. यस, मात्र 1 शॉटचा इशारा आलाय. 1 शॉटचा इशारा पंच सुनील मपकरा सुरेश घरत सरांच्या माध्यमातून. अर्थातच फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. अति घाई संकटात नाही. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर देवेन मुकादम. या वेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होता आणि त्या कारणास्तव भाऊ पाटील सर पंच सहमत नाहीयेत. एक धाव मिळाली. देवेन स्वतःचा अकाउंट ओपन करतो या एका धावेच्या मदतीने. पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बल्ला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज महेश काबूकर ज्या प्रकारे फिंगर रोल करतोय या चेंडूवर. या वेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग एंड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच यष्टीरक्षकाच्या दिशेने जर थ्रो केला असता तर रनआउटची विकेट जरूर त्या ठिकाणी मिळाली असती. मात्र रॉंग एंड थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 25 धावांचं लक्ष आहे. महेश काबूकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण दीपक मुकादमला पाहतोय. चेरोबा कोण टीमच्या बाजूने सलामीवीर. या वेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. पहिली विकेट दीपक मुकादम. बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज परेश महाजन मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला स्पीडअप करा. वडूनगर टीमचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आज वेळ आपण थोडा कमी खर्च करा. भरपूर सामने मात्र या ठिकाणावरनं कव्हर करायचे आहेत. नवीन फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये. परेश हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे. परेश कडून भरपूर अपेक्षा असतील टीमला. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती परेश महाजनला आपण पाहतोय. तर गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. गोलंदाज जितू धुमाले षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. याच ग्राउंड नंबर 2 वर जय हनुमान गोबे संघ विजयी झालाय. अर्थातच जय हनुमान गोबे विपक्ष श्री अष्टविनायक ठाकूरपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करा.
पंच आपण देखील वारंवार ऑन करत राहायचं आहे. वेल कमी खर्च करा. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल जितू धुमाले गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर देवेन. या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलं होतं. फक्त आणि फक्त 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या. तर आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक हिम्मत त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. देवेन मुकादम बॅक टू द डगआउट. या सामन्यामध्ये ट्विस्ट वाढते आहे कारण देवेन मुकादमची विकेट त्या ठिकाणी मिळाली वडोनगर टीमला. जितू धुमाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलयचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी चेरोबा कोण टीमला. यस वेलकम नारायण पाटील सर. अमर स्पोर्ट कासने संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. आपलं हार्दिक स्वागत आहे. जितू धुमाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आमच्या कॅमेरा एंड कडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. यस खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. खूप महत्वाचा आहे चेरोबा कोण टीमसाठी. तर त्या उलट विक्रम स्पोर्ट वडोनगर टीमचा विचार केला तर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. महेश काबूकरने एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आणि त्यानंतर मात्र जितू धुमाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलेचा बॉल परिपूर्ण बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. अजून एक चांगला बॉल जितू धुमालेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र त्वरितच कमबॅक केलंय जितू धुमाले या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जितू धुमाले. या बॉलेस स्टेप आउट होऊन ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. संदीप जोपर्यंत चेंडू उचलतोय फेकी करेल त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. खूप महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आडवा बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 16 धावा. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मागच्या मॅच मध्ये 6 बॉलवर 13 धावा वाचवल्या होत्या.
मात्र त्यावेळेस ओमसाई पिसे संघ समोर होता. शेवटचा अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण 6 बॉलवर 9 धावा आवश्यक आहेत. गोविंद गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अर्थातच शेवटचा अंतिम षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान गोवे टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरितच टॉस साठी या. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जय हनुमान गोवे या 2 टीम मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. त्याचबरोबर श्री कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने. चला मॅचला सुरुवात करा. प्लीज विनंती आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. टीमच्या कॅप्टनने मात्र गोलंदाज गोविंदवर भरोसा दाखवलाय शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल गोविंद. पहिलाच बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डावी स्टिक सोडून बाहेर चेंडू आत आलाय. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. मात्र प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. चला टॉस साठी या. यस, अन्यथा फायनलाइज केलं जाईल. टीम गोवेचे कॅप्टन त्याचबरोबर टीम ठाकूरपाडाचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. या वलेचा बॉल पुढे ठेवला होता. बीट केलं फलंदाजाला. मात्र यष्टीरक्षकाची चुकी आपल्याला पाहायला मिळते. धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळाली. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. समोर आपण परेश महाजनला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. फक्त 25 धावा चेस करायच्या आहेत. मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 4 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. गोविंद गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय झेल. फलंदाज बाद. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. यस, अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. तर गोवे टीमचे कॅप्टन आपण या. सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्या. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉल स्टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. झेल खाली महेश काबूकर. यस, अजून एक गडी बाद.
सामना आपण पाहतोय कुठे या मागच्या 2 बॉलवर 2 कॅच पकडल्यात की मॅच पकडल्यात. अर्थातच बॅक टू बॅक 2 गडी बाद झाल्या. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. वाडा मॅच सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे, कारण गोलंदाज गोविंद भरपूर चांगलं षटक फेकतो या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज संदीप आलाय. पोया संदीप काय करेल आपल्या टीमसाठी. 2 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. टॉस अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी टीम गोवेला इन्व्हाइट केलंय. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करा. 2 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. वाडा मॅच फक्त आणि फक्त 25 धाबांचे एक माफक लक्ष असताना मात्र सामना येऊन ठेपलाय. 2 बॉलवर 7 धाबांची आवश्यकता. गोलंदाज गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलीचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक हिम्मत चौगुले त्या ठिकाणी. हिम्मतची हिम्मत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावर मात्र नक्कीच किंमत मिळेल. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 2 धावा मिळाल्या या बॉलवर आणि आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट वाढली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अर्थातच गोल्डन षटकार ठोकावा लागेल. तेवढ्या मी देईन तिरक्या. पाहायला मिळाल्यात. पहिली मॅच 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. दुसरी मॅच 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आणि ही तिसरी मॅच 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. प्रत्येक मॅच मात्र आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाली आहे. यस गोवे टीम आपण सज्ज राहा. आपली फलंदाजी आहे. या बॉल नंतर नक्कीच आपण पुढच्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. शेवटचा बॉल. गोल्डन षटकाराची आवश्यकता. गोविंद बोलतोय. या वलेचा बॉल ऑन साइडला खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. स्कोर इज लेवल. मात्र चेसिंग कंपल्सरी आणि त्याच्या जोरावर सामना जिंकला या ठिकाणी विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक चेरोबा कोण.